अभिनेता अंकुर वाढवे यांच्यावर पुसदमध्ये 20 ते 30 लोकांच्या टोळक्यांचा हल्ला करण्याचा प्रयत्न. पुसद शहरात वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनली आहे. पुसद शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. शहरातील नवतरुण युवकातील भाईगिरी डोके वर काढत आहे. यावर पोलीस प्रशासनाने अंकुश लावणे अत्यंत गरजेचे आहे. पुसद शहरातील कायदा सुव्यवस्थेची काय हालत झाली याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. ते म्हणजे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आपल्या पुसदचे मराठी चित्रपटसृष्टीत नाव उंचावणारे, आपण त्यांना पुसदची शान म्हणतो, असे अभिनेता अंकुर वाढवे यांच्यावर काही 20 ते 30 लोकांच्या टोळक्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही बाब पुसद शहरासाठी आणि पुसद शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या लोकांसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. सदरची माहिती चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर दिली आहे आणि त्याबाबत एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. घटना घडल्यानंतर वसंतनगर पोलिसांच्या मध्यस्थीने सदरची बाब ही आपसात मिटविण्यात आल्याचे सुद्धा त्यात नमूद आहे. परंतु पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुसद शहरातील कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील हा चिंतेचा विषय आहे. यामुळे मात्र सामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे आणि सामान्य नागरिक स्वतःला असुरक्षित अनुभवत आहेत. नमस्कार. मी आत्ताच पोस्ट टाकली होती, त्याच्यावरून खूप जणांचे फोन चालू आहेत मला की तुला काय झालं का, तुला काय झालं का. त्यामुळे मी लाईव्ह आलो. ॲक्च्युली मला काही झालं नाही, पण किस्सा असा होता की पुसदमध्ये काही एका कुठल्या तरी पिक्चरचं शूटिंग चालू होतं. त्यात काही मित्र माझे काम करतात, काही प्रोडक्शनमध्ये होते आणि त्याला कळलं की मी पुसदमध्ये आहे म्हणून ते भेटायला आलेत. त्यात काही होते त्यांच्यासोबत, तर ते दारू पिऊन टाईट होते आणि ते घरी आल्यानंतर आमच्या शेजारच्या घरांवर शू करत होते आणि त्यांनी मला फोन केला की अरे तुमचे पाहुणे आमच्या गेटवर किंवा दारावर शू करतायत. तर ते आम्ही पाहिलं आणि त्याला रिटर्न पाठवून म्हटलं जाऊ दे, जा, तू पिऊन आहेस, काय भानगडी करण्यात अर्थ नाही काही. मी आणि माझ्या भावाने त्यांना पाठवलं, रिटर्न पाठवलं. शिवण शेजाऱ्यांनी पण ज्यांच्या घरावर ते शू करत होते त्यांनी पण पाठवलं, जाऊ दे दारू पिऊन काय बोलू नये आपण. आणि माझ्या मित्राला पण पाठवून म्हटलं जाऊ दे तू पण जा, आपण नंतर भेटू, म्हटलं मुंबईत भेटू किंवा अमरावतीत भेटू. पण ते गेल्यानंतर तो जो मुलगा होता चूक त्याचीच होती आणि तो 30-40 पोरं घेऊन आला की मारहाण करायला. आणि ते आल्यानंतर त्यांनी मला ओळखलं. त्यातले काही मित्र माझ्या छोट्या भावाचे पण मित्र होते, त्यातले काही लोक माझ्या शेजारचे पण मित्र होते. पण ते पण रात्री 1-1:30 वाजेपर्यंत ते गप्पा करत होते, सांगत होते काय झालं. त्यांना सांगितलं असं झालं, मग तुम्ही मारलं का नाही वगैरे वगैरे. म्हटलं जाऊ दे, हे जाऊ दे, तुम्ही जा. पण सकाळी उठल्यानंतर मला असं झालं की आपण त्यांना पाठवलं, ठीक आहे तो दारू पिऊन होता, हरकत नाही. पण यार म्हटलं ही जर सर्वसामान्य म्हणजे माझ्यासारख्या लोकांसाठी जर एवढे 30-40 लोक येत असतील तर सर्वसामान्यांची काय गत असेल, म्हणजे किती गुन्हेगारी वाढलेली आहे पुसदमध्ये. तर म्हणून म्हटलं मग आपण ही कंप्लेंट दिली पाहिजेत. म्हणून मी कंप्लेंट करायला गेलो. आमच्या वसंतनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना मी फोन केला की मी कंप्लेंट द्यायला येतो. त्यांनी तोपर्यंत त्याला बोलवून घेतलं. तो भेटला. बिचारा तो गरीब वाटला. म्हणजे त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही, त्याच्याबद्दल राग नाही किंवा त्याच्याबद्दल मला कंप्लेंट पण करायची होती. पण त्याच्या एका फोनवर हे 30-40 लोक जे आलेत मारायला किंवा मग मारहाण करण्याच्या तयारीनं, तर ही म्हटलं ही गोष्ट चुकीची आहे. म्हणून म्हटलं आपण एक FIR करूयात. पण तो आल्यानंतर असं झालं की FIR केली तर बिचाराचं पण नुकसान होऊ शकतं, म्हणून ती FIR केली नाही. त्याला म्हटलं तू एक काम कर, तू ज्यांच्या घरावर शू करत होता त्या वहिनींना माफी माग आणि जा निघून. पण आता ह्या सगळ्यात माझी एकच गोष्ट आहे की जर माझ्या बाबतीत असं काही घडत असेल, मी काय खूप मोठा नाही आहे, पण थोडेफार लोक ओळखतात, पण सर्वसामान्याच्या बाबतीत किती असेल, म्हणजे 30-40 लोक एका फोनवर जर मारहाण करण्यासाठी येत असतील तर ह्या बाबतीत म्हणजे पुसदमध्ये किती गुन्हेगारी वाढलेली आहे. तर माझी प्रशासनाला खरंच विनंती आहे की अशा गावगुंडांना, अशा दंगे वृत्तीच्या लोकांना
खरंच समज द्यावी किंवा मग त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करावा, ह्यासाठीच व्हिडिओ केला. मला मारहाण झाली नाहीये, काहीच नाही, त्यासाठी फक्त हा व्हिडिओ केला मी. थँक्यू.